नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत आपल्या स्वयंपाकघरात रोज लागणारी अतिशय उपयोगी गोष्ट शेअर करणार आहे. घरची बनवलेली शुद्ध आणि सुगंधित धणे पावडर. धणे पावडर तर आपल्याला जवळजवळ प्रत्येक भाजी, आमटी आणि वेगवेगळ्या रेसिपीमध्येच लागते. म्हणून मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये 2-3 किलो चांगले धणे घेऊन ठेवते. धणे जास्त दिवस साठवून ठेवायचे असतील तर त्याची योग्य प्रकारे काळजी घेणेही महत्त्वाचे असते. कधी कधी धान्याला कीड किंवा मसाल्यांना कीड लागू शकते. त्यामुळे मी काय करते, धणे आधी चांगले निवडून घेतले आणि उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतले. त्यानंतर मंद आचेवर हलकेच भाजून घेतले आहे. आणि आपल्याला जास्त भाजायचे नाही, फक्त त्याचा छान सुगंध येईपर्यंत हलके भाजून घेतले की पुरेसे होते आहे. ही भाजण्याची प्रक्रिया मी व्हिडिओमध्ये शूट नाही केली, पण आता पुढची प्रक्रिया दाखवते आहे. पहा, भाजून थंड करून घेतलेले मी धणे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. आता तयार झाली आपली छान बारीक सुगंधित धणे पावडर. आणि चाळणीने छान गाळून घेतले आहे, कारण जाडसर खूप हे राहते. आणि धणे पावडर आता मी छान थंड होऊ दिलं आहे. बराच वेळपर्यंत गरम नाही भरायचं आहे. घरच्या घरी असे मसाले तयार करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये आपण काय वापरले आहे ते आपल्याला पूर्णपणे माहीत असते. आजकाल बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये भेसळ असण्याची पण शक्यता असते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा काही गोष्टी आपण घरीच बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होते. तर आता मी छान वाळून धणे पावडर छान वाळवली, नंतर भाजली आणि गाळून घेतले. आता बघा छान, आता कोरड्या उन्हात वाळवलेल्या बरणीमध्ये मी ठेवते आहे. वेट पण करते आहे आणि माझ्या लक्षात येते 1 किलो धण्याचे भरपूर आपल्या घरी पावडर बनलेला आहे. काही धणे मी आपल्या गार्डनमध्ये टाकायसाठी ठेवलेले आहे. आणि धणे पावडर इतकी रोजच आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये लागते आहे. थोडीशी मेहनत आणि घरच्या घरी धणे पावडर तयार झालेली आहे. आणि अशी सुगंधित धणे पावडर तुम्हाला अशा प्रकारे घरच्या घरी मसाले बनवायला आवडते असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती टिप्स आणि गार्डनिंग व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. तर बघू शकता भरपूर पावडर झालेला आणि सुगंध दरवळत आहे. आणि 1 किलोची ही धणे पावडरची पूड आता मला बरेच दिवस जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप